त्याला मान्यता दिली, त्याच्यामुळे त्याचे आभार. आणि तुम्हा सर्व लोकांचे आभार, कारण तुम्ही एवढा वेळात वेळ काढून हे सत्र ऐकण्यासाठी तुम्ही झूमवर जॉईन झाला. तर मुळात आधी पहिली गोष्ट सांगायची ती म्हणजे की टिळक हे इकॉनॉमिस्ट नाहीत, नव्हते. म्हणजे ते एक राष्ट्रीय स्तरावरचे नेते होते आणि खूप काय म्हणतात त्याला, ज्यांना लोक म्हणजे खऱ्या अर्थाने लोकमान्य असे ते नेते होते. पण त्यांना काही आर्थिक, एक तर शैक्षणिक अशी आर्थिक विषयाची बॅकग्राऊंड त्यांना नव्हती. त्यांचं शिक्षण आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की ते म्हणजे वकिलीचं शिक्षण त्यांनी घेतलेलं होतं. आणि इतर विषयांचा त्यांना व्यासंग होता. त्यांचं गणित खूप छान होतं. आणि ज्योतिषशास्त्र वगैरे इतर विषयांमध्ये पण त्यांनी बरंच वाचन केलं होतं, मनन केलेलं होतं. पण अर्थविषयक विचारांमध्ये त्यांना काही शैक्षणिक बॅकग्राऊंड नव्हती. पण झालं असं की साधारण तो जो काळ आहे, त्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेसचा जो काळ आहे, त्या काळामध्ये अर्थविषयक विचारांची मांडणी करणारे आणि प्रभावीपणे करणारे अनेक लोक होते. तर मी साधारण आता त्यांचं ते जे लोक म्हणजे इंडियन नॅशनल लीडर्स म्हणून आपण त्याला, की जे देश आपल्या याचे जे नेते होते, त्यांचं साधारण वय आणि त्यांचा आणि टिळकांच्या वयातला फरक साधारण कळावा. ते नेते कोण होते त्या दृष्टिकोनातून आणि त्यांचा आणि टिळकांच्या वयातला फरक कळावा, हे मला असं वाटतं की या सत्राच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. आणि हा विषय पण समजून घेण्यासाठी, कारण आता अनेक प्रश्न उपस्थित राहतील. तर पहिलं नाव आहे त्याच्यामध्ये दादाभाई नौरोजींचं. तर दादाभाई नौरोजी हे आणि लोकमान्य टिळक यांच्यात जवळपास 29 वर्षाचा फरक आहे. म्हणजे टिळकांच्या वडिलांच्या साधारण वयाचे दादाभाई नौरोजी. दुसरं नाव आहे ते म्हणजे न्यायमूर्ती रानडे, महादेव गोविंद रानडे. टिळक आणि त्यांच्यात 14 वर्षांचं अंतर. त्याच्यानंतर आहेत ते गणेश व्यंकटेश जोशी, जी.व्ही. जोशी. हे सुद्धा अत्यंत उत्कृष्ट इकॉनॉमिस्ट होते आणि त्यांनी खूप सखोल जाऊन प्रत्येक विषयाचा ते अभ्यास करत असत. तर ते हे तिसरं नाव आहे. त्यांच्यात आणि टिळकांच्यात 5 वर्षाचं अंतर आहे, म्हणजे ते टिळकांपेक्षा 5 वर्ष मोठे होते. आणि चौथं नाव आहे ते म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले. ते टिळकांपेक्षा 10 वर्ष लहान. तर अशी ही साधारण आपण असं म्हणू की मंडळी होती. त्याच्या व्यतिरिक्त इकॉनॉमिस्ट म्हणून काम करणारे आणि आपलं मत व्यक्त करणारे अनेक लोक होते. त्याच्यामध्ये वाच्छा म्हणून एक काँग्रेसचे नेते होते. त्याच्यानंतर दत्त म्हणून एक बंगालचे नेते, ते सुद्धा आहेत. पण आपल्या महाराष्ट्रातले हे जे प्रामुख्याने ही मंडळी जी होती, त्यांची साधारण टिळकांच्या विथ रिस्पेक्ट टू टिळक त्यांचा हा एज प्रोफाईल आहे. आता याच्यात सगळ्यात पहिल्यांदी ज्यांनी सुरुवात केली अर्थविषयक विचारांवरती आपली मांडणी करण्यासाठी, ती म्हणजे दादाभाई नौरोजी. पण दादाभाई नौरोजी मी जसं म्हटलं त्याप्रमाणे टिळकांना 30 वर्ष साधारण सिनियर, रानड्यांना सुद्धा ते जवळपास 16 वर्ष सिनियर आहेत. आणि त्यांनी जी सुरुवात केली ती म्हणजे ड्रेन थिअरी ने त्यांनी त्याची सुरुवात केली. ड्रेन थिअरी म्हणजे ब्रिटिश राजवटीमध्ये जे भारतातली जी काही संपत्ती आहे ती कशा पद्धतीने सगळी ब्रिटिश हे ओरबाडून नेत आहे इंग्लंडमध्ये, हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि तो त्यांनी नंतर त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि नंतर तो त्यांनी आयुष्यभर केला. म्हणजे त्याच्यानंतर ते ब्रिटिश पार्लमेंटवर पण निवडून गेले. तिथे सुद्धा ते एकच काम करत असत, ते म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपात ते ब्रिटिश जनतेला सांगत असत की बघा ब्रिटिश हे भारताची कशी लूट करतायत आणि भारतातली जनता किती दारिद्र्याचं आयुष्य जगते त्यांच्यामुळे. आणि ब्रिटिशांचा हा कायम अपप्रचार असायचा की भारतात ब्रिटिशांचं राज्य आल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था जी आहे ती चांगल्या पद्धतीने राबवली जाते. तर हा अपप्रचार खोडून काढून त्याच्यावरती काम करण्याचं महत्वाचं कार्य हे दादाभाई नौरोजींनी केलं. आणि टू एन एक्सटेंट त्यांनी हे सुद्धा केलं की जर भारतामध्ये चांगल्या पद्धतीने ब्रिटिशांनी राज्य केलं
तर त्याचा फायदा ब्रिटिश जनतेला कसा होईल हे सुद्धा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. कारण ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की नवरोजींना ब्रिटिश पार्लमेंटवरती निवडून जायचं होतं आणि तिकडे आपली बाजू मांडायची. त्यामुळे या ना त्या प्रकाराने त्यांना हे सुद्धा कनेक्ट करणं गरजेचं होतं की या भारतातल्या स्थैर्याचा किंवा भारतात चांगल्या प्रकारे राज्य जर केलं तर त्याचा फायदा ब्रिटिश जनतेला कसा होणार. तर हे सगळं ही जी ट्रेन थिअरी आहे ते साधारण 1867 पासून दादाभाई नौरोजी मांडत होते. आणि हा जो काळ आहे तो काँग्रेसच्या स्थापनेच्या जवळपास 19-20 वर्षांआधीचा काळ आहे. म्हणजे काँग्रेसची जी स्थापना झाली ती 1885 मध्ये झाली आणि त्याच्या आधीचा हा काळ आहे, साधारण 18-19 वर्षांच्या आधीचा काळ आहे. तर तेव्हापासून हे दादाभाई या विषयावरती लिहित होते. टिळक अर्थातच त्यावेळेला पहिल्यांदा ज्यांनी त्यावेळेला टिळकांचा जन्म 56 सालचा आहे, त्याच्यामुळे टिळक अर्थात खूपच लहान होते ज्यावेळी ह्या लिखाणाला सुरुवात झाली त्यावेळी. पण डेक्कनमध्ये असताना आणि शिक्षण घेत असताना टिळकांच्या डोळ्यांखालनं हे लेखन गेलेलं होतं. आणि नंतर ज्यावेळी त्यांनी स्वातंत्र्य लढत उडी घेतली आणि एक नेते म्हणून ते नावारूपाला यायला सुरुवात झाली, त्यावेळी त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की आपण लोकांना एकत्र करतोय आणि त्यांना काही कार्यक्रम देतोय, म्हणजे गणेशोत्सव असेल, शिवजयंती असेल वगैरे सगळं ठीक आहे. पण ह्याच्या बरोबरीने जर आपण अर्थविषयक विचार हे जर लोकांपुढे मांडले आणि ब्रिटिश कारणाच्या माध्यमातून आपल्या देशाची कशा पद्धतीने लूट करतायत हे जर आपण पटवून सांगितलं लोकांना, तर त्यांच्या मनात ब्रिटिश सत्तेविषयी आणखी घृणा निर्माण होईल. हा सरळ सरळ त्यांचा हिशोब. काय बघायचं मला काय. आणि तर त्याच्यामुळे त्यांनी ही गोष्ट त्यावेळी त्यांना लक्षात आली की आपण अर्थविषयक विचार जर आपण मांडला तर त्या अर्थविषयक विचाराच्या माध्यमातून ही गोष्ट जनतेला अधिक चांगल्या प्रकारे कळू शकेल आणि त्या माध्यमातून मग त्यांनी ह्या विचाराकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. दुसरं असं आणखीन एक कारण त्यावेळेला घडलं ते म्हणजे असं की सार्वजनिक सभा ही पुण्यामध्ये सार्वजनिक सभा नावाचा एक फोरम होता. त्या सार्वजनिक सभेच्या फोरम मध्ये ज्यावेळी त्याचं जे नेतृत्व आहे ते टिळकांनी त्या काळामध्ये रानड्यांकडनं ते जवळपास घेतलं होतं, स्वतःकडे जिंकून घेतलं होतं म्हणा, किंवा एक त्यांची जी काही त्या ह्याच्यात राजकारणाचा भाग होता त्याप्रमाणे त्यांनी ते स्वतःकडे घेतलं. तर ते घेतल्यानंतर त्यांना एक गोष्ट लक्षात आली की रानड्यांचं जे स्टेचर आहे ऍज अन इकॉनॉमिक, म्हणजे रानडे हे अतिशय विद्वान व्यक्तिमत्व, तर त्यांचं जे स्टेचर आहे त्या स्टेचरला साजेसं असं पुढचं नेतृत्व असलं पाहिजे. म्हणजे सार्वजनिक सभेचं जे नेतृत्व आहे ते त्या स्टेचरला साजेसं असायला पाहिजे. आणि त्या माध्यमातून पण त्यांना कळलेलं होतं की हे आपण अधिक व्यवस्थितपणे करायला पाहिजे. आणि एक दुसरी आणखीन स्वाभाविक इच्छा ही पण असू शकेल त्याच्या मागची की हे सगळे जे नेते आहेत त्या नेते हे अर्थविषयक विचार हे फार प्रकर्षाने आणि व्यवस्थित मांडतायत. तर त्याच्यात आपण म्हणजे त्या शर्यतीत म्हणा किंवा त्या पर्टिक्युलर झोन मध्ये आपण कुठे वरचा बटन दाब. हॅलो, सॉरी चालू. म्यूट केलंस का तू पार्टिसिपंट्स ना? हो, म्यूट केलंय सगळ्यांना केलंस ना म्यूट? ओके हो ओके. सो तर त्या दृष्टिकोनातनं ज्यावेळी त्यांना ही गोष्ट लक्षात आली की आता रानड्यांकडनं जर आपण हे घेतलेलं आहे नेतृत्व, तर त्या याच्यात आपण कुठे कमी पडायला नको, तर त्या दृष्टीने पण त्यांनी ह्या विषयाकडे अधिक प्रकर्षाने लक्ष द्यायला सुरुवात केली. आणि पहिले त्यांनी हा जो म्हणजे छोट्या छोट्या माध्यमातून त्यांनी लेख लिहून त्या याच्यात केसरीमध्ये आणि मराठामधनं लेख लिहायला सुरुवात केली.
त्याच्यात पहिले त्यांनी जो सार्वजनिक सभेमध्ये जो लेख लिहिला, ज्यावेळी टिळकांनी ते जे नेतृत्व आहे ते रानड्यांकडनं ज्यावेळी घेतलं, त्यावेळी रानड्यांनी काही आर्टिकल्स त्या सार्वजनिक सभेचे म्हणजे एक मासिक त्रैमासिक असायचं, त्या मासिकातनं त्यांनी अर्थविषयक विचारांवरती काही त्याचे अर्थविषयक विचारांवरती काही लेख लिहायला सुरुवात केलेली होती. तर त्याचे समारोपाचे लेख लिहायचे आणि टिळक आता त्याच्या अध्यक्षपदी सार्वजनिक सभेच्या अध्यक्षपदी टिळक आल्यामुळे गोखल्यांनी ते जर्नल जे होतं म्हणजे ते जे मासिक होतं ते प्रकाशित करण्याची जबाबदारी गोखल्यांकडे होती, गोपाळकृष्ण गोखल्यांकडे होती. पण टिळक ते त्याच्या सार्वजनिक सभेच्या अध्यक्षपदी आल्यामुळे गोखल्यांनी त्या आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि गोखले त्याच्यातून बाजूला झाले. मग आता ही जबाबदारी पूर्णपणे टिळकांवर होती. मग त्यावेळेला टिळकांनी डिसेंट्रलायझेशन ऑफ फायनान्स म्हणजे वित्तीय व्यवस्थेचे विकेंद्रीकरण याच्यावरती एक सुंदर लेख लिहिला आणि त्याच्यातनं त्यांना म्हणजे हे सुद्धा सूचित करायचं होतं की अर्थविषयक विचार पण आपण प्रभावीपणे मांडू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कुठल्याही प्रकारचा खंड नेतृत्वात बदल झाल्यामुळे या पर्टिक्युलर बाबतीत कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही, ही सुद्धा त्यांना एक प्रकारे जनतेला म्हणा किंवा त्या सभेचे जे कोणी अनुयायी होते त्या माध्यमाचे, तर त्यांना सुद्धा त्या एक प्रकारे त्यांना त्यातनं आश्वस्त करायचं. नंतर केसरीमध्ये ज्यावेळी हे सुरुवात झाली त्याच्या वेळी अनुषंगाने त्यांनी केसरी आणि मराठा या दोन्ही वृत्तपत्रांचे ते प्रोप्रायटर पण झाले आणि संपादक पण झाले. 95 मध्ये त्यांनी 1895 मध्ये ते संपूर्णपणे त्यांच्या ताब्यात आला. पण त्याच्या आधीच ते पूर्णपणे म्हणजे त्याच्यात भरपूर लिखाण ते करतच होते. तर त्यावेळेला त्यांनी प्रामुख्याने त्यांचा भर असा होता की जे कोणी नॅशनलिस्ट विचाराचे लोक लेख लिहित आहेत किंवा आपले विचार मांडतायत, तर भले आपलं त्यांच्याशी एक प्रकारचं आपण असं म्हणू की मतभेद असू शकतील कुठल्याही विषयांवरती म्हणा किंवा त्यांची राजकीय शैली आपल्या राजकीय विचारसरणीशी मिळती जुळती नसेल, पण तरी सुद्धा ते त्यांच्या अर्थविषयक विचारांच्या बाबतीत ते लगेच त्यांना पाठिंबा देत असत. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात लेख लिहून त्याला सपोर्ट करत असत. तर याच्यामध्ये एक प्राधान्याने आपल्याला एक लक्षात घ्यायला लागेल ती म्हणजे ही जी सगळी नेते मंडळींनी म्हटलं त्यात नवरोजी आले किंवा न्यायमूर्ती रानडे आले, त्याच्याबरोबर जी.व्ही. जोशी आहेत आणि गोखले आहेत. तर हे सगळे लोक ज्यावेळी लिहित असत किंवा सरकार दरबारी काही बोलत असत, तर त्याच्या वेळेला त्यांचा प्राधान्याने ते इंग्रजीचा वापर करतात. आणि इंग्रजीचा वापर केल्यामुळे गडबड अशी व्हायची की त्यांचं आणि मुळात त्यांचा जो ऍड्रेस असायचा म्हणजे ह्या सगळ्या पर्टिक्युलर गोष्टींना ते ज्यावेळी उद्देशून जे बोलायचे ते सरकारला उद्देशून असं ते बोलत असत. तर त्याच्यामुळे व्हायचं असं की सामान्य माणसाशी त्यांचा काही फारसा असा कनेक्ट होत नव्हता आणि टिळकांनी नेमकी हीच गोष्ट सुधारली या पर्टिक्युलर बाबतीत. ते म्हणजे त्यांनी दोन्ही वृत्तपत्रातून घ्यायला सुरुवात केली. एक म्हणजे त्यांनी केसरीमध्ये मराठी भाषेमध्ये अगदी साध्या सोप्या मराठीमध्ये आपले विचार अर्थविषयक विचार हे मांडायला सुरुवात केली आणि मराठामध्ये ते इंग्रजीत लिहित असत. त्यामुळे मराठा हा त्यावेळेला जे तिथला इंटेलेक्च्युअल क्लास आहे महाराष्ट्रातला त्यावेळेचा जो इंटेलेक्च्युअल क्लास आहे आणि गव्हर्नमेंट अशा सगळ्यांना उद्देशून ते मराठामधले लेख त्यांचे असायचे आणि केसरीतले लेख हे सर्वसामान्य लोकांना उद्देशून केलेले लेख असायचे. त्याच्यामध्ये अनेक वेळा असं व्हायचं की जे गावातले सुशिक्षित तरुण असतील किंवा सुशिक्षित लोक असतील तर ते चावडीवर वगैरे बसून त्यांचे अग्रलेख केसरीमधले वाचून दाखवायचे आणि मग भोवती अनेक लोक जे असायचे ते ऐकायला यायचे लेख आणि त्याच्यातनं त्या माध्यमातून ते जनशिक्षण म्हणा किंवा जनप्रबोधन म्हणा ते बऱ्याच प्रमाणात होत होतं. आता सुरुवातीचा जो भर होता त्यांच्या एकंदर लिखाणाचा तो अर्थातच हा जो जी पिळवणूक देशाची होते अर्थविषयक अर्थकारणाच्या माध्यमातून त्याच्यावरती त्याचा भर होता. म्हणजे त्याचे 2 टप्पे त्यांनी असं म्हटलं होतं की हे 2 टप्प्यांमध्ये झालेलं आहे. एक तर पहिला टप्पा त्याचा असा होता की ज्याच्यामध्ये ब्रिटिशांनी भारत देशाला एक शेतकी
शेतीतनं उत्पन्न झालेला कच्चा माल पुरवणारा एक आपली वसाहत या बेसिसवरती स्वतःला आणून ठेवलेलं आहे. म्हणजे सातत्याने ते असं करत असत की जे आपले उद्योगधंदे कसे बंद पडतील अशीच त्यांची धोरणं असेल. आता त्याच्यामध्ये ब्रिटनमध्ये आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की वाफेच्या इंजिनाचा शोध लागल्यामुळे त्याच्या आधारावरती तिकडे बरेच उद्योगधंद्यांची भरभराट झालेली होती आणि तिकडे कारखाने आणि इंडस्ट्रियलायझेशन तिथे मोठ्या प्रमाणात झालेलं होतं. तर तिकडनं जे पक्का माल यायचा तर त्याच्या वेळेला तो पक्का माल इथे मोठ्या प्रमाणावरती इथे बाजारपेठेत यायचा. तो तुलनेने ऑफकोर्स तो चांगल्या क्वालिटीचा असायचा, आपल्या हातमागावर विणलेल्या कापडापेक्षा प्रामुख्याने. आणि त्याच्यामुळे तिथे ही एक प्रकारे भारत ही त्यांची एक प्रकारची बाजारपेठ झालेली होती. आता त्याची कॉम्पिटिशन म्हणजे त्या मालाची कॉम्पिटिशन ही आपल्या कच्च्या मालाशी म्हणजे आपल्या इकडच्या हातमागावर किंवा हाताने आपण केलेले जे उद्योगधंदे आहेत, हँडीक्राफ्ट आहेत, हस्तकलेच्या माध्यमातून केलेले इतर प्रोडक्ट्स असतील आपले, किंवा हाताने विणलेलं जे म्हणजे कापड असेल, हातमागावर केलेलं जे कापड असेल, तर त्याच्याशी त्याची थेट तुलना होत असे. आणि त्याच्यामुळे त्या तुलनेत तो माल म्हणजे ब्रिटनचा जो माल आहे तो जास्त उठावदार असायचा आणि त्याच्यामुळे तो बाजारपेठ सगळी पूर्ण काबीज करायचा. हे आपण शाळा कॉलेजांमध्ये आपल्या याच्यात शिकलेलो आहे की ते कसं खच्चीकरण त्याचं झालं. तर त्याच्यामुळे दुहेरी गुच्चीकरण झालं. एक म्हणजे नुसती तुमचे सगळे इकडचे उद्योगधंदे बंद पडले कालांतराने, आणि म्हणजे हे खूप झपाट्याने झालं. कालांतराने म्हणजे खूप झपाट्याने ही गोष्ट झाली की इकडचे उद्योगधंदे बंद पडले आणि नुसतं शेतीवर आधारित अर्थव्यवस्था अशी ती तयार झाली. आणि कच्चा माल इकडचा जो कमी भावामध्ये घ्यायचा आणि त्याचा पक्क्या मालात मँचेस्टरला रूपांतर करायचं आणि ते इकडे आणायचं आणि इथे फ्लड करायचं, अशा पद्धतीचं ते एक त्यांचं धोरण त्यांनी ते राबवलं. आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती भारताची आर्थिक पिळवणूक त्याच्यातनं झाली. आता दुसरा जो टप्पा होता त्यात केलेला त्यांनी, तो आपल्याला शाळेच्या ह्याच्यात फारसा नव्हता. तर तो जो टप्पा आहे त्याला असं म्हणता येईल की फ्री ट्रेड पॉलिसी म्हणजे मुक्त आर्थिक धोरण. तर मुक्त आर्थिक धोरण ते त्यांनी भारतावरती लादलं. याचा कशा पद्धतीने लादलं तर त्यावेळेला जागतिक पार्श्वभूमीवरती अशी गोष्ट झालेली होती की ब्रिटनच्या इंडस्ट्रियलायझेशनला त्यांना त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून जर्मनी, जपान आणि अमेरिका असे 3 देश त्याच्यात तयार झालेले होते. आता ह्या 3 देशांमध्ये ब्रिटनला जी कॉम्पिटिशन येणार आहे त्या कॉम्पिटिशनवरती तोडगा काय असायला पाहिजे, तर त्यांना ब्रिटनकडे तर कुठल्याही प्रकारचा कच्चा माल नव्हताच, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्याकडे कापूस नव्हता. आता कापूस त्यांना येणार कुठं, तर कापूस त्यांना येणार ते म्हणजे त्यांची वसाहत जी अमेरिकेमध्ये एक वसाहत होती तिथून त्यांना कापूस येण्याची शक्यता होती. पण आता तिथे गडबड अशी झाली की तिकडे सिव्हिल वॉर झाल्यानंतर त्यांनी तिकडनं ब्रिटिशांना हाकललं. तिकडे त्याच्यानंतर तिकडचा कापूस त्यांना मिळणं हे कठीण झालं. म्हणजे तिकडे तेवढ्या प्रमाणात कापूस त्यांना मिळत नव्हता. त्याच्यामुळे त्यांना कापूस मिळण्याचं एकमेव ठिकाण होतं. त्याच्या आधी पण ते भारतातून घेतच होते कापूस, पण आता त्यांची भारतावरची जी मदार जी होती ती जास्त वाढलेली होती. त्या सुमारास आपल्याला हे माहित असेल की ईस्ट इंडिया कंपनीने 1857 मध्ये जे पहिला उठाव झाला 1857चा, तर तो मोडीत काढला होता. आणि त्याच्यानंतर भारतात जो क्राऊन रूल आपण म्हणतो की जो इंग्लंडच्या राणीचा अंमल हा बळकट करायला सुरुवात झालेली होती. इथले संस्थान पण खालसावायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर हे जे धोरण आहे हे राबवल्यानंतर बऱ्याच प्रमाणावरती ती आर्थिक पिळवणूक होत होती. आणि आता आपल्याला कॉम्पिट करणारे हे जे 3 देश आहेत, या देशांना जर आपल्याला नामोहरम करायचं असेल तर आपल्याला आणखी स्वस्तामध्ये माल मिळणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मग त्यांनी आणखी इंटिरियर पार्टमध्ये जायला सुरुवात केली आणि त्याच्यासाठी त्यांना रेल्वे आवश्यक होती. मग त्यांनी रेल्वे आणायला सुरुवात केली की इथे रेल्वेचं जाळं विणलं पाहिजे आणि त्याप्रमाणे म्हणजे जेणेकरून तो कच्चा माल जो आहे तो आणखी वेगाने मुंबई बंदरापर्यंत आणता येईल आणि तिकडनं किंवा इथली जी आणखी बाकीची बंदरं आहेत त्यांच्यापर्यंत आणता येईल आणि तिथून तो इंग्लंडला पाठवता येईल.
त्याच्यामुळे जर आपण बघितलं सुरुवातीच्या काळात रेल्वे अशा ठिकाणी त्याचे रेल्वेचे त्यांनी रेल्वेच्या लाईन्स टाकलेल्या आहेत की जे कापूस जिथे देशातल्या ज्या भागांमध्ये कापूस मोठ्या प्रमाणावरती तयार होत होता. त्याच्यामध्ये मग नागपूर असेल, मुंबई ऑफकोर्स, कारण मुंबईमध्ये बंदर आहे, त्याच्यामुळे मुंबईचा समावेश त्याच्यामध्ये होत होता. तर हा एक त्याच्यातला मुख्य भाग होता. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे फ्री ट्रेडचं धोरण त्यांनी राबवलं, ते फ्री ट्रेडचं धोरण राबवण्यामध्ये त्यांना इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट ड्युटीज कुठल्याही प्रकारच्या आपल्या मालावर नको. म्हणजे तुम्ही जेवढं पाहिजे तेवढा माल एक्सपोर्ट करायचा, तो सुद्धा कच्चा माल, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची ड्युटी नाही. आणि जो तुमचा माल तुम्ही आणताय मँचेस्टर मधनं, त्याच्यावरही कुठल्या प्रकारची ड्युटी नाही. त्याच्यामुळे तो तुलनेने स्वस्त अशा प्रमाणात तो भारतामध्ये येत होता ते इतर देशांच्या तुलनेमध्ये. आणि त्यांचं उखळ पांढरं होत होतं त्या ह्याच्यामध्ये. तर हा दुसरा भाग होता. आता याच्यामध्ये ज्यावेळी हे भारतीय सगळ्या नेत्यांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आलेली होती की हे कशा पद्धतीने ह्यांचं राजकारण चाललंय, कारण ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आता आपल्याला असं वाटतं की अरे यात काय एवढं म्हणजे माहिती करून घ्यायची, पण त्यावेळेला ब्रिटिश सरकार कुठलीही आकडेवारी फारशी प्रसिद्ध करत नव्हते आणि प्रामाणिकपणे ती समोर आणत नव्हते. त्याच्यामुळे ती एक प्रकारची शोधपत्रकारिता पण होती त्यावेळेला. आणि दळणवळणाची पण साधनं नाहीत, कुठली पुस्तकं पण फारशी अवेलेबल नव्हती. आणि म्हणजे जगात काय चाललंय हे सुद्धा जाणून घेणं हे सुद्धा फार कठीण गोष्ट होती जर त्या काळाचा आपण विचार केला तर त्यावेळेला हे फ्री ट्रेडचं धोरण त्यांनी इथे राबवलं. आणि त्या खुद्द ब्रिटनमध्ये पण त्यांनी ते त्यावेळेला म्हणजे नुकतंच त्यांनी ते राबवलेलं होतं. म्हणजे ब्रिटनमध्ये इंडस्ट्रियलायझेशन सुरू झाल्यानंतर 40-50 वर्षांनंतर त्यांनी ते धोरण राबवलेलं होतं. त्याच्या आधी तिकडे ते फ्री ट्रेड नव्हताच. तर ब्रिटनमध्ये साधारण त्यांनी 46 म्हणजे 1846ला त्यांनी फ्री ट्रेडचं धोरण सुरू केलं. आणि भारतामध्ये मात्र त्यांची अपेक्षा होती लगेचच भारताने त्याच्यात हे करावं. म्हणजे त्याच्यात 1853 साली भारतात त्यांनी मुक्त व्यापार धोरण भारतामध्ये जबरदस्तीने लागलं. त्याचा अर्थातच या सगळ्या नेत्यांनी त्यावेळेला जे नेते पटलावर होते त्यांनी विरोध केला, पण तो काही विरोध त्यांनी मानला नाही. आणि ते त्याच्यातनं पुढे गेले. पण त्याच्यातनं आपली जी लूट झाली ती प्रचंड प्रमाणात झाली. आणि म्हणजे रानड्यांनी तर त्याचं वर्णन असं केलंय की म्हणजे इंडिया इज ऑन अ वर्ज ऑफ अ प्रेसिपिस. प्रेसिपिस म्हणजे कडेलोटाच्या उंबरठ्यावर आहे भारत हा देश म्हणून, आणि कुठल्याही क्षणी त्याचा कडेलोट होऊ शकतो अशी त्यांनी त्यावेळेला त्याचं वर्णन रानड्यांनी केलेलं होतं. या पार्श्वभूमीवरती टिळकांनी ज्याच्यात लोकशिक्षणाला सुरुवात केली आणि त्याच्यात त्यांनी हे लेख लिहून ही सगळी परिस्थिती सामान्य माणसाला कशी समजेल या दृष्टिकोनातनं त्यांनी लेख लिहायला आणि प्रबोधन करायला सुरुवात केली. याच्यात त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितलेली होती, ती म्हणजे अशी की जर्मनीने ज्यावेळी जर्मनीमध्ये इंडस्ट्रियलायझेशन झालं, म्हणजे सुरुवातीला सगळ्याच देशांमध्ये जेव्हा इंडस्ट्रियलायझेशन झालं त्यावेळी त्या सर्वच देशांना त्याचा तोटा झालेला आहे, तसा जर्मनीला पण झाला होता. पण जर्मनीमध्ये लोकनियुक्त सरकार असल्यामुळे त्यावेळेला जर्मनीने आपल्या टॅरिफ वॉल्स म्हणतो ना आपण की त्याच्या प्रतिबंध म्हणजे हे जे यंत्राच्या आधारे तयार होणारा जो माल आहे, तो माल जसा येतोय तर त्याच्यावरती आपल्या ज्या लोकल इंडस्ट्रीज आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी, त्यांचं संरक्षण करण्यासाठी त्या प्रकारच्या टॅरिफच्या भिंती त्यांनी उभारलेल्या होत्या. हीच गोष्ट अमेरिकेने पण केली. त्यामुळे त्यांचं जे ट्रान्झिशन आपण म्हणतो ना की एक हँडमेड इंडस्ट्री पासून इंडस्ट्रियलाइज्ड इकॉनॉमी पर्यंतचं जे ट्रान्झिशन आहे ते बऱ्यापैकी स्मूथ झालेलं होतं. पण भारतामध्ये तसं झालं नाही. भारतामध्ये याचं झालं नाही याचं कारण ऑफकोर्स ब्रिटिशांचं सरकार आहे की त्यांना भारताचे लोक आहेत ते कसे जगतील किंवा त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं. त्यांचं केवळ आणि केवळ ही कॉन्कर्ड लँड म्हणतो आपण की एक जिंकलेला प्रदेश अशाच पद्धतीने ते बघत होते. आणि त्यांना जे काही प्रयोग करायचे ते प्रयोग त्या ह्याच्यामध्ये करत होते. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे जे ट्रान्झिशन झालं ते खूप रॅपिड झालं आणि त्याचा खूप मोठा फटका हा आपल्या अर्थव्यवस्थेला बसला.
त्या काळामध्ये सुद्धा जे म्हणजे इथले जे काही लोक होते त्यांनी त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी म्हणून त्यांनी मिल्स म्हणा किंवा ज्या गिरण्या, कापड गिरण्या आहेत त्या उभारण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये एक गोष्ट म्हणजे खूप अभिमानाने आपल्याला सांगावीशी वाटते, की ती म्हणजे मुंबई आणि अहमदाबाद इथल्या ज्या गिरण्या आहेत, त्या गिरण्या मात्र बऱ्यापैकी टिकून राहिल्या आणि त्यांनी काय म्हणावं त्याला, की त्याला ब्रिटिशांच्या धोरणावरती त्यांनी मात करण्याचा प्रयत्न केला आपल्या परीने आणि त्यांनी ते आउटपुट जे आहे, म्हणजे कापडाचं जे उत्पादन आहे ते बऱ्यापैकी वाढवलं. म्हणजे सरकारची कुठल्याही प्रकारची मदत नसताना सुद्धा. या काळामध्ये आणखीन गोष्टी होत होत्या ते म्हणजे मोठ्या प्रमाणावरती दुष्काळ म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर 3 दुष्काळ आले. 76-77चा एक दुष्काळ आहे आणि 92 आणि त्याच्यानंतर 1897चा एक दुष्काळ आहे. असे 3 दुष्काळ मोठे दुष्काळ महाराष्ट्रामध्ये आले त्यावेळेला. आणि इथलं जे म्हणजे शेतीला त्याचा खूप मोठा फटका त्यावेळेला पडलेला आहे. तर ती ही पण परिस्थिती आणि ही पण पार्श्वभूमी होती त्याच्यामध्ये. आणि जो सरकारकडनं म्हणजे ज्या पद्धतीचे टॅक्सेस जे सरकारकडनं रेज केले जात होते आणि जे सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होत होते, त्यातला बराचसा जो वाटा आहे, तो वाटा हा रेल्वे बांधण्यामध्ये सरकार करत होती आणि ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे जो इथल्या एक प्रकारचा आपण असं म्हणू की जे ब्रिटिश सरकारचं जे सरकारचा खर्च आहे, तो चालवण्यासाठी लावणारा जो खर्च आहे त्याच्यासाठी वापरला जात होता आणि तो इतर कामांसाठी फारसा वापरला जात नाही. त्याच्यामध्ये आपण असं म्हणू की इरिगेशनचा जो म्हणजे कालवे काढणं आणि बंधारे बांधणं आणि त्याच्यानंतर धरणं वगैरे बांधणं हा जो प्रकार आहे तो त्याच्याकडे ब्रिटिश सरकारने फारसं लक्ष दिलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे पावसाच्या मर्जीवरती शेती ही प्रामुख्याने आधारलेली होती आणि जेव्हा पावसाची मर्जी नसायची त्यावेळेला इथे दुष्काळ यायचा आणि त्याचा फटका खूप मोठ्या प्रमाणावरती जनतेला बसत असतो. तर त्या पार्श्वभूमीवरती जर आपण बघितलं म्हणजे 76-77चा ज्यावेळी दुष्काळ आला त्यावेळेला त्या दुष्काळाच्या वेळेला टिळक त्यावेळेला डेक्कन कॉलेजमध्ये होते. पण त्यामुळे त्यांनी असं फार त्यावेळेला त्याच्यात लिखाण करण्याचा काही प्रश्नच नव्हता. पण रानड्यांचं त्यावेळेला लिखाण होतं आणि त्यांनी सार्वजनिक सभेच्या माध्यमातून त्याला वाचा फोडलेली होती आणि त्यांनी असं सांगितलं होतं सरकारला की तुम्ही या दुष्काळी वातावरणातून बाहेर येण्यासाठी जनतेला तुम्ही काहीतरी कन्सिडरेशन केलं पाहिजे. पण ब्रिटिश सरकारचं धोरण तसं नव्हतं. म्हणजे जो शेतसारा तुम्हाला आखून दिलेला आहे तेवढाच शेतसारा तुम्हाला भरायचा आहे. म्हणजे आपण जे लगान चित्रपटामध्ये पण बघितलंय की 3 गुना लगान देना पडेगा. म्हणजे ते जे तुम्हाला ठरलेला तुमचा लगान आहे किंवा जो शेतसारा आहे तो तुम्हाला द्यायलाच लागेल आणि त्याचे पूर्ण अधिकार आहेत म्हणजे ते कमी जास्त करण्याचे ते संपूर्णपणे सरकारकडे होते आणि तो काही तुमच्या अर्निंग कॅपॅसिटीवरती अवलंबून होता. तो तुमचा जी काही तुमची लँड होल्डिंग आहे, जी तुमच्याकडे असलेली जमीन आहे त्याच्यावरती आधारलेला तो शेतसारा होता. त्याच्यामुळे तुम्हाला जरी पीक आलं नाही तरी तुम्हाला जो त्याच्यातला शेतसारा आहे तो तेवढाच तुम्हाला द्यायचा आहे. मग तुम्ही कशाही पद्धतीने द्या. सावकाराचं कर्ज काढून द्या. आम्हाला त्याच्याशी काही देणं नाही. आम्हाला तो जो टॅक्स आहे तो तुम्हाला दिलाच पाहिजे. हे एक पिळवणुकीचं दुसरं साधन इंग्रज सरकारकडे होतं आणि ज्यावेळी 96-97चा ज्यावेळी दुष्काळ आला त्यावेळेला मात्र टिळकांना ह्या 76-77च्या दुष्काळाची त्यांना चांगलीच आठवण असल्यामुळे त्यांनी रानड्यांनी जे बदल सुचवलेले होते ते बदल त्यांनी मोठ्या प्रमाणावरती केसरीमधनं वगैरे त्याचा पुरस्कार करायला सुरुवात केली आणि सांगितलं की हे जे बदल आहेत हे कसे घातक आहेत आणि याच्यामुळे कशी म्हणजे हे जे बदल आहेत ते म्हणजे हे बदल शेतकऱ्याला कशा पद्धतीने तारून देतील आणि कशा पद्धतीने दिलासा देतील हे त्यांनी सांगितलं लोकांना आणि त्याचं लोकांचं प्रबोधन केलं आणि एका पर्टिक्युलर पॉइंटला तर त्यांनी हे पण सांगितलं की तुमच्याकडे जर त्या पैसे नसतील सरकारला द्यायला तर तुम्ही त्याच्यातनं बिलकुल पैसे देऊ नका सरकारला. जे काय होईल ते बघून घेऊ.
तर अशा पद्धतीची पण त्यांनी एक भूमिका त्यावेळेला त्याच्यात घेतलेली होती आणि जवळपास 6,000च्या वर पत्रकं त्यांनी ते जे रिलीफ कोड बिल आहे जे रानडे यांनी प्रपोज केलेलं होतं, फेमाईन रिलीफ कोड बिल, तर त्याच्या कॉपीज त्यांनी मराठीमध्ये ट्रान्सलेट करून ते लोकांमध्ये त्या वाटलेल्या होत्या. तर अशी ती सगळी त्यांची त्या काळातली अशी कामगिरी आहे आणि त्याच्यात त्यांनी म्हणजे हे जे आपले सगळेच नॅशनल लीडर्स आहेत त्या सगळ्याच लोकांचं असं एक एक प्रकारचं प्रपोजिशन होतं त्यावेळेला की तुम्ही रेल्वेवरती जो खर्च करताय तर तेवढा खर्च न करता तुम्ही इरिगेशनवरती खर्च करा, म्हणजे पाटबंधाऱ्यांवरती, धरणांवरती खर्च करा, जेणेकरून शेतीला त्याचा फायदा होईल. आता असं वर्करनी ते वाटू शकेल की अरे टिळक म्हणजे रेल्वे म्हणजे ते इन्फ्रास्ट्रक्चरच्या, आजच्या भाषेत सांगायचं ते इन्फ्रास्ट्रक्चरच्या विरोधात होते का? तर ते इन्फ्रास्ट्रक्चरच्या विरोधात अजिबात नव्हते. मुळात आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की ब्रिटिश सरकार हे काय त्यांच्या पैशाने इकडे रेल्वे बांधत होते. इथे जे ते रेल्वे बांधत होते ते इथे रेल्वे बांधत असण्याचं मध्ये त्यांनी जे पैसे वापरलेले होते ते भारताच्या तिजोरीतून आलेले पैसे. त्याच्यात सुद्धा त्यांनी केलेली जी एक काय म्हणू आपण त्याला, एक प्रकारची चालाखी ब्रिटिशांनी केलेली होती ती अशी की एक तर पहिली गोष्ट जिथे कच्चा माल आहे त्या ठिकाणीच रेल्वे लाईन्स टाकायच्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेल्वे ही प्रायव्हेट होती त्यावेळेस, ती सरकारची रेल्वे नव्हती. म्हणजे म्हणजे ग्रेट ब्रिटन मधल्या ज्या प्रायव्हेट कंपन्या होत्या त्या प्रायव्हेट कंपन्या येऊन त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही इकडे रेल्वे लाईन, बरं त्यांना जे पैसे द्यायचे ते ब्रिटिश सरकार जे ऍट ऍक्च्युअल म्हणजे जो काही खर्च होणार आहे गुंतवणुकीसाठी, तुम्हाला जे इथे रेल्वे लाईन टाकण्यासाठी तुमची जी काही गुंतवणूक करायला लागेल त्याच्यावरती 5% व्याजाने ते पैसे देत होते. आता ही गोष्ट रानड्यांच्या लक्षात आली. सगळ्यात पहिल्यांदी रानड्यांनी ही गोष्ट मांडली की तुम्ही हे काय करताय, म्हणजे 5% व्याजाचा दर, 5% म्हणजे त्या काळचा जो ब्रिटनमध्ये होता त्याच्यापेक्षा बराच जास्त तो व्याजाचा दर होता. बरं, दुसरी गोष्ट अशी की तुम्ही त्याला कुठल्याही प्रकारचं काउंटर क्वेश्चनिंग करत नाही की तुमचे म्हणजे तुम्ही अमुक एक खर्च का केला किंवा त्याचं काही ऑडिटिंग वगैरे होतंय का, तर अशा प्रकारचं काहीच होत नाहीये. म्हणजे त्यांना अनिर्बंध अशा पद्धतीच ते एक प्रकारचं तुम्ही खुलं व्यासपीठ ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना मन मानेल तशा पद्धतीने ते खर्च करतायत आणि त्याच्यावरती सरळ सरळ तुम्ही 5% व्याजाने त्यांना पैसे देताय, म्हणजे मूळ मुद्दल तर देताय त्याच्यावर 5% व्याजाने पैसे देताय. ऑफकोर्स हे लॉंग टर्म बॉन्ड्स असतात त्याच्यामुळे त्या याच्यात असं होतं असं की तुम्ही लगेच काय तुम्हाला सगळी मुद्दलीची परतफेड करायची नसते. जो काही खर्च झालाय त्याच्या 5% व्याज ते तुम्हाला इंटरेस्टच फक्त सर्व्हिस करायचं असतो. त्याच्यामुळे ते ब्रिटिश सरकार करत होते आणि याला सरकारची गॅरंटी म्हणजे भारत सरकारची गॅरंटी असल्यामुळे प्रायव्हेट येणारा माणूस जो आहे, जो काही प्रायव्हेट म्हणजे गुंतवणूकदार आहे तो गुंतवणूक करायला केव्हाही तयार होईल, कारण त्याला माहिती आहे की आज न उद्या आपल्याला हे पैसे मिळणार. पण त्याच्यात आणखीन एक गोष्ट अशी होती की ब्रिटनमध्ये त्यावेळेला मंदी आलेली आणि तिकडचं जे स्टील आहे, पोलाद आहे, त्याला मागणी तिथे फारशी नव्हती. त्याच्यामुळे आता मागणी असणारं ठिकाण कुठलं आहे, तर ते भारत. म्हणजे ही आपली वसाहत पण आहे आणि इकडे आपल्याला एव्ही आपला पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह पण आहे आणि इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह पण आहे की आपल्याला इथनं माल काढायचा आहे आणि त्याच्यामुळे ही जी गुंतवणूक आहे म्हणजे ती जर आपण भारतात केली तर इकडचे आपले जे लोक आहेत, म्हणजे इथे जे स्टील मेकिंगचे कारखाने आहेत, पोलाद निर्मितीचे कारखाने आहेत, त्यांना बेनिफिट तर होईलच होईल आणि त्याच्या बरोबरीने आपलं भारतातलं पण काम साध्य होईल असा तो दुहेरी हेतू होता. आणि प्लस तो करताना भारतातल्या जनतेच्या गरजा काय ते बघायचं नाहीच आपल्याला असं बघायचं की कच्चा माल कुठे तिकडे जाऊन ती रेल्वे हे करायची. त्याच्यामुळे ही सगळी पार्श्वभूमी त्याला होती आणि म्हणून या लोकांनी रेल्वेला विरोध केलेला होता आणि यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही रेल्वेवर खर्च करू नका, तुम्ही जो काही खर्च करायचा तुम्ही पाटबंधाऱ्यांवर करा आणि कालवे काढणं वगैरे याच्यावरती तुम्ही त्याचा खर्च करा प्रामुख्याने. मग त्यावेळेस आकडे टिळकांनी दिलेत आणि ते केसरीमध्ये आहेत, केसरीमध्ये पण दिले, मराठामध्ये पण त्यांनी लिहून दिले की जवळपास 1 दशांश खर्च त्यांनी पाटबंधाऱ्यांवरती केलेला होता. म्हणजे जवळपास आपण असं म्हणू की 359 करोड हा त्यावेळेसचा त्यांचा आकडा आहे, तो रेल्वेवरती खर्च झाला होता. तर पाटबंधाऱ्यांवरती जो खर्च झाला तो 44 करोड. म्हणजे इतकी त्याच्यामध्ये तफावत होती.
आणि त्याच्यामुळे हे जे काय दुष्काळ येणं आणि दुष्काळातनं अक्षरशः म्हणजे त्या लोकांची वाताहत होणं हे सगळं तर होतच होतं. आणि त्याच्या बरोबरीने हे दुहेरी अशा प्रकारचं अर्थसंकट भारतावर होतं. तर त्याच्यामुळे त्यांनी ही बाजू घेतलेली होती की तुम्ही हा रेल्वेवरचा खर्च तुम्ही इरिगेशनवर करा. आणखीन एक त्याच्यात त्यांची म्हणजे त्यावेळेला झालेली घटना अशी की त्या म्हणजे भारतातल्या लोकांना काय म्हणू आपण त्याला की उद्योगाचं वातावरण जे होतं ते एक प्रकारे भारत हा म्हणजे जो समाज आहे तो एका थंड गोळ्यासारखा म्हणतो ना आपण की एक थंड गोळ्यासारखाच पडलेला होता. आपण हे अनेक वेळा ऐकलेलं पण आहे. तर ती परिस्थिती अशी होती की त्याच्यात एक तर शेतीवरती आधारलेली अर्थव्यवस्था, उद्योगधंदे पूर्णपणे बुडालेले आहेत. शेतीमध्ये सुद्धा दुष्काळामुळे परिस्थिती बिकट होत गेलेली आहे. त्याच्यामुळे लोकांना असं काही इन्सेंटिव्ह नव्हता कष्ट करण्यासाठी किंवा काम करण्यासाठी वगैरे. तर ह्या काळात टिळकांनी केलेलं कार्य खूप महत्वाचं आहे आणि ते असं की त्यांनी अधिकाधिक उद्योगधंदे इथल्या जनतेने काढावेत, इथल्या लोकांनी काढावेत यासाठी त्यांनी प्रवृत्त करायला लोकांना सुरुवात केली. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलेली जी काही गोष्ट आहे ती त्याचा जर आज आपण विचार केला म्हणजे त्या काळाच्या पार्श्वभूमीवरती जर त्याचा विचार केला तर अक्षरशः थक्क व्हायला होतं. म्हणजे त्यांनी पूर्ण त्या काळात त्यांनी उद्योजकांच्या बैठका घेतलेल्या आणि उद्योजकांच्या बैठका घ्यायच्या किंवा जे जे कोणी तरुण आहेत, जी कोणी माणसं आहेत त्यांना उद्योगधंदे काढण्यासाठी ते तयार होतील त्यांना ते एकत्र बोलवायचे आणि त्यांना सांगायचे की तुम्ही स्वतःची एक जॉईंट स्टॉक कंपनी काढा. आता जॉईंट स्टॉक कंपनी काढा हे त्यावेळेला लोकांना ते पण सांगायला लागायचं की जॉईंट स्टॉक कंपनी काढा म्हणजे काय करायचं. तर त्यांचं म्हणणं असं होतं की जे केवळ धनाढ्य लोक आहेत ते म्हणजे जे राजे महाराजे आहेत त्यातले बरेचसे लोक जे आहेत त्यांना इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्येच फक्त इंटरेस्ट आहे. त्यांना देशाच्या अर्थकारणाशी किंवा देशाच्या आर्थिक परिस्थितीशी काही देणं घेणं नाही. त्यामुळे ते अशा पद्धतीमध्ये उतरणार नाहीच आहे. तर ते काय करणार आहेत तर ते इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे मँचेस्टरहून माल आणायचा, त्याची लायसन्सेस मिळवायची आणि ती इकडे विकायची. या ह्याच्यात आणि मधल्यामध्ये भरपूर प्रॉफिट कमवून घ्यायचा याच्यामध्ये उद्योगात ते बुडालेले आहेत. त्याच्यामुळे इथले जे देशप्रेमाने भारलेले लोक आहेत त्यांना ह्या गोष्टी आपण सांगितल्या पाहिजेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण हे इथे उद्योगधंदे रुजावेत यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तर ते म्हणून इकडच्या लोकांना ते सांगत असत की तुम्ही उद्योगामध्ये येण्याचा प्रयत्न करा. तर त्यावेळेला खरं म्हणजे जे त्यांनी आणखीन एक मीटिंग त्यावेळेला घेतलेली होती. एक सहस्त्रबुद्धे म्हणून इथले महाराष्ट्रातले गृहस्थ होते. त्यांचा आगपेटीचा कारखाना होता. तर त्यांनी इथे त्यांना भेटायला बोलवलं होतं आणि त्यावेळी सांगितलं होतं की तुम्ही आणखी 3-4 लोक त्यांच्या माहितीचे होते पुण्याजवळ की ज्यांचा आगपेटीचा कारखाना आहे. तर त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही एकत्र या, एकत्र या, थोडं भांडवल वाढवा आणि भांडवल वाढवून तुम्ही एक मोठा कारखाना काढा. म्हणजे तुम्ही स्वतःला असं कुठल्याही प्रकारे बांधून घेऊ नका. मोठा कारखाना काढलात तर तुम्हाला म्हणजे त्या एक मोठ्या प्रमाणावरती तुमचं काय म्हणू त्याला आर्थिक योगदान देशात देता येईल. आणि आगपेटी ही गोष्ट अशी आहे की ही मोठ्या प्रमाणावर लागणारच आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे छोट्या गोष्टी आगपेटी केवळ आगपेटीच नव्हे, मेणबत्त्या, साबण वगैरे इतर जे सुद्धा गोष्टी आहेत त्या आपण आपल्या देशामध्ये स्वतः कशा तयार करायला पाहिजे या दृष्टिकोनाचं त्यांनी मोठ्या प्रमाणावरती प्रबोधन करायला सुरुवात केली. त्याच्यात त्यांना जी सुरुवातीला जी मंडळी मिळाली ती अर्थातच त्यावेळेसच्या म्हणजे त्यावेळेसचं नेतृत्व पण तसं होतं आणि एक वातावरण पण असं होतं की त्यांना ब्राह्मण समाजाचा त्यावेळी मोठ्या प्रमाणावरती याच्यात पाठिंबा मिळाला आणि हे सांगणं गरजेचं आहे. कारण जे काही त्यावेळेसचं वातावरण होतं त्याच्यात टिळक सांगतायत हे म्हटल्यानंतर मग त्या ब्राह्मण समाजातल्या पण लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावरती उद्योगधंद्यांमध्ये पुढे यायला सुरुवात केली. त्याच्यात मग ते कोल्हापूरचे अभ्यंकर आहेत ज्यांनी चपलांचा उद्योग केला वगैरे. तर तो पण ते पण त्याच साधारण काळातलं उदाहरण आहे. त्याच्यानंतर शिराळकर म्हणून एक होते, करंदीकर म्हणून एक गृहस्थ होते. ते सुद्धा उद्योगात टिळकांमुळे आले. त्याच्यानंतर हे सहस्त्रबुद्धेंचं पण त्यांना पण खूप मोठी प्रेरणा पुढे टिळकांकडून मिळाली आणि त्यांनी त्याचा एक नव्याने आपल्या उद्योगाकडे बघायला सुरुवात केली. ओगले म्हणून एक दुसरे गृहस्थ होते. त्यांनी ग्लासचा म्हणजे ग्लास मेकिंग म्हणजे काच निर्मितीचा कारखाना काढला. त्याच्यात आणखीन एक दखल घ्यावी असं नाव म्हणजे आनंदजी काळे म्हणून एक गृहस्थ होते आणि हे गृहस्थ म्हणजे
ते प्राथमिक शाळेत शिकवण्याचं काम करत असतात. पण टिळक हे सांगतायत आणि उद्योगधंदे आपण काढले पाहिजेत हे सांगतायत म्हटल्यानंतर त्यांनी ती जी शाळेतली आपली नोकरी आहे ती सोडली आणि त्यांनी पैसा फंड हा फंड काढला. आता पैसा फंड हा असा होता की हा किती विश्वास म्हणजे टिळकांच्या विचारांवरती लोकांचा होता याचं एक खूप उत्तम उदाहरण आहे की पैसा फंड मध्ये त्यांनी काय केलं तर प्रत्येक माणसाला एकच पैसा कॉन्ट्रीब्युट करायचा वर्षाला, अशी ती योजना होती. आणि त्याच्या माध्यमातून पैसे गोळा करायचे, त्याचा चोख हिशोब ठेवायचा, कोणी किती पैसे दिले त्याचा चोख हिशोब ठेवायचा आणि त्याच्या माध्यमातून उद्योगधंदे इथे काढण्यासाठी मदत करायची. तर टिळकांना ज्यावेळी हे कळलं त्यावेळी ऑफकोर्स टिळकांनी त्याला खूप पाठिंबा दिला आणि आपले जे त्यांच्याबरोबर काम करणारी त्यावेळी जी मंडळी होती त्यांना पण त्यांनी सांगितलं की यांच्याकडे लक्ष द्या आणि त्याप्रमाणे त्या माध्यमातून त्यांनी एक ग्लास फॅक्टरी त्यावेळेला काढलेली, एक ट्रेनिंग सेंटर त्यावेळी काढलं. तर त्यावेळेला टिळक टिळक म्हणजे जे जे लोक कारखाने काढत असतात त्यांना सांगायचे की तुम्ही एकत्र या आणि तुम्ही तुमच्या माणसांना जे तुमचे कामगार आहेत किंवा जे तुमच्याकडे काम करणारी तरुण मंडळी आहेत त्यांना तुम्ही परदेशी पाठवा शिकायला. त्यांना परदेशी पाठवून त्यांच्याकडनं तुम्ही ही त्यांच्या अनुभवाचा फायदा तुम्ही इकडे करून घ्या. त्याच्यात आणखीन एक इंडस्ट्रियलिस्ट जे नावाजलेले त्या काळात म्हणजे जमशेदजी टाटा जे ज्यांनी टाटा उद्योग समूहाची स्थापना केली आणि टिळकांच्या ते अतिशय म्हणजे टिळकांना त्यांच्याविषयी फार आदर होता आणि टिळक त्यांची खूप प्रशंसा करायचे त्यावेळेला त्यांचं जे काही उद्यमशीलता टाटाने दाखवलेली होती त्याच्याविषयी त्यांना खूप आदर होता टिळकांना. तर टिळकांनी त्यावेळेला त्यांच्या 1904 मध्ये बेसिकली जमशेद टाटा गेले तर त्यावेळेला टिळकांना पण खूप दुःख झालं की अरे टाटांसारखा आपण एक उद्योगी मनुष्य या देशाने आता गमावलाय. तर त्यावेळेला टिळकांनी त्यांच्यावरती जो मृत्यूलेख लिहिला होता तर त्या मृत्यूलेखामध्ये अनेक गोष्टींचा उहापोह केला होता की ते जे म्हणजे टाटांनी त्यावेळेला 30 लाखाचं डोनेशन दिलेलं होतं ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च फॉर्म करण्यासाठी. की बँगलोरला ती संस्था फॉर्म करण्यात आली जेणेकरून देशामध्ये सायंटिफिक टेम्परामेंट हे चांगल्या प्रकारे त्याचं वाढावं आणि वैज्ञानिक रिसर्चला चालना मिळावी यासाठी त्यांनी ती संस्था त्या संस्थेची उभारणी त्यांनी केली. त्याच्या बरोबरीने त्या टाटांनी अनेक उद्योगधंदे काढले होते कारण टाटांचा जो भर होता टाटांना हे माहित होतं की कुठल्याही देशाची प्रगती जर करायची असेल तर त्याच्यासाठी जे बेसिक फॅक्टर्स असायला लागतात ते म्हणजे पोलाद असायला लागतं, आपल्याकडे पॉवर असायला लागते, इलेक्ट्रिक पॉवर असायला लागते आणि तिसरी गोष्ट म्हणजे टेक्निकल एज्युकेशन म्हणजे तांत्रिक शिक्षण जे आहे मिळालेला कामगार वर्ग हा आपल्याकडे असायला पाहिजे आणि चौथी गोष्ट म्हणजे सातत्याने आपण संशोधनावरती भर दिला पाहिजे. तर ह्या गोष्टी त्यांच्या मनात पक्क्या होत्या. मुळात स्वतः जमशेदजी टाटा पण मोठ्या प्रमाणावरती इंग्लंड अमेरिकेत त्यांनी प्रवास केलेला होता, युरोपमध्ये सुद्धा त्यांनी प्रवास केलेला होता. त्यावेळेला त्यांनी तिकडचे जे उद्योगधंदे त्यांचं ऑब्झर्वेशन त्यांचं केलेलं होतं आणि त्याच्यात त्यांना एक कल्पना आलेली होती की कशा पद्धतीने हे उद्योगधंदे विकसित करता येऊ शकतात भारतात सुद्धा. तर त्याचं टिळकांना फार कौतुक होतं त्याचं. टाटाने आणखीन एक गोष्ट त्यावेळेला केलेली होती म्हणजे टिळक हे खरं तर म्हणजे भारतात जे उद्योगधंदे वाढायचे असतील तर शक्यतो म्हणजे भारतातलं कॅपिटल त्याच्यासाठी वापरावं हा त्याच्या बाबतीत टिळक खूप आग्रही असायचे आणि त्याच्या मागे हे कारण पण मी जे सांगितलं की ते 5% तुम्ही जे इंटरेस्ट रेट डिफरन्शियल आहे त्याच्यात जी भारताची आर्थिक गुंतवणूक होत होती तो पण एक भाग त्याच्यामध्ये होता आणि दुसरी गोष्ट असुरक्षितता हा पण एक भाग होता की जर परदेशी कॅपिटल इकडे आलं, परदेशी भांडवल जर इकडे आलं तर त्याच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये एक प्रकारची असुरक्षितता निर्माण होईल हा ही भीती पण त्यावेळेला होती. तर त्या पार्श्वभूमीवरती ते भारतातलं भांडवल कसं वाढता येईल या दृष्टिकोनाने विचार करायचे. पण टाटांनी एक त्यावेळेला जे प्रोजेक्ट आहे ते प्रपोज केलं होतं आणि ते प्रोजेक्ट असं होतं की त्यांना म्हणजे पश्चिम घाटामध्ये पर्टिक्युलरली
हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर चा जो प्रोजेक्ट होता तो त्यांना करायचा होता. त्याच्यासाठी त्यांनी असं म्हटलं होतं की तेवढं तो प्रोजेक्ट उभा करायचा असेल तर त्याच्यासाठी लागणारं जे भांडवल आहे ते मोठं लागणार आहे, तर ते ब्रिटिशांकडनं घ्यायचं. इंजिनियर्स जे आहेत ते आपल्याकडे आता नाहीत, त्याच्यामुळे अमेरिकेतनं ते घ्यायचे, त्यांच्याकडनं काम शिकून घ्यायचं आणि जी इलेक्ट्रिक पॉवर आहे त्याचा पॉवर प्लांट आपण तिकडे काढूया, असा तो प्रोजेक्ट होता. आणि ज्यावेळी टिळकांना समजलं त्यावेळी अर्थातच टिळकांनी त्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती त्याला सपोर्ट केला आणि त्यांनी सांगितलं की हे टाटा करतायत, खूप छान कार्य आहे हे आणि ह्याच्यात त्यांना आपण सर्व प्रकारचं सहाय्य केलं पाहिजे. त्याच्यामध्ये टिळकांचा दृष्टिकोन हा होता की एक तर पहिली गोष्ट म्हणजे याचा इनडायरेक्टली देशाला फायदाच होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही क्लीन एनर्जी असल्यामुळे याचा मुंबईतल्या ज्या कापड गिरण्या आहेत, मुंबई अहमदाबादच्या ज्या कापड गिरण्या आहेत, त्या सध्या ज्या कोळशावरती चालत आहेत आणि त्याच्यामुळे जो इथे म्हणजे हवामानाचं जे नुकसान होतंय, वातावरणाचं नुकसान होतंय, त्याच्यावरती एक प्रकारचा अंकुश इथे प्रस्थापित होईल, ते कमी होईल आणि ही क्लीन एनर्जी इकडे याच्यासाठी या कामासाठी आपल्याला वापरता येईल, हा पण एक त्याच्या मागचा उद्देश होता. नंतरच्या काळामध्ये ज्यावेळी विचार आला त्यावेळी टिळकांनी या गोष्टीचा पुरस्कार केलेला आहे की परदेशी भांडवल पण इकडे आलं पाहिजे, कारण पण ते नंतरच्या म्हणजे उत्तरार्धातलं 19व्या-20व्या शतकातलं त्यांचं मत आहे ऑफकोर्स, कारण त्यावेळेला त्यांना ही गोष्ट कळून चुकली होती की आता उद्योगधंद्यांची मोठ्या प्रमाणावरती भरभराट आपल्याला करायची असेल तर परदेशी भांडवल आलं पाहिजे. म्हणजे हे मुद्दा माझ्यासाठी सांगितलं की नाहीतर असा कदाचित भ्रम होऊ शकतो की टिळक एफडीआयच्या म्हणजे आत्ताच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघितलं तर एफडीआयच्या विरोधात होते का, तर तसं काही नव्हतं. ते त्या पार्श्वभूमीवरती घेतलेले निर्णय असतात आणि त्यामुळे त्याचा विचार पण आपण त्या पार्श्वभूमीवरच केला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला आत्ताच्या जर मापदंड आपण लावला तर ते कदाचित तितकंसं बरोबर राहत नाही. याच्यामध्ये ज्यावेळी उद्योगांचा जेव्हा विचार आला त्यावेळी टिळक आणखीन म्हणजे जर आपण कापडाचा विचार केला तर कापड ज्यावेळी इथे जे कापड तयार होत होतं ते आणखी चांगल्या क्वालिटीचं कापड कसं काय इकडे करता येईल त्या दृष्टीने पण टिळकांचा विचार कायम असायचा. ते म्हणजे त्यांनी असं म्हटलं होतं की इथे जे कापड म्हणजे इथे जे काही कापड होतंय ते कापड अधिक चांगल्या प्रकारे व्हायचं असेल तर आपल्याला लॉंग स्टेपल कॉटन आहे, म्हणजे लॉंग स्टेपल ही जी एक जात आहे कापसाची, तर त्या जातीचा कापूस हा आपल्याला इथे आणावा लागेल. तर तो कापूस जर आपल्याला मिळाला तर आपलं जे काही कापड आहे एंड आउटपुट जे आहे आपलं ते आणखी चांगलं होईल आणि ब्रिटनच्या तुलनेमध्ये पण त्याला चांगला उठाव येईल. आता हा जो एक आपण असं म्हणू की गुणात्मक दृष्टीने केलेला विचार आहे, त्याच्या बरोबरीने इकडे कारखान्यांचे जे प्रश्न उभे राहिलेले होते, म्हणजे जर आपण बघितलं की कारखान्यांचे प्रश्न इथे उभे असे राहिलेले होते की जे इथले लोकल कारखानदार होते किंवा इथले जे लोकल गिरण्या ज्या होत्या त्यांचे जे कामाचे तास होते ते खूप जास्त होते आणि त्याकडे इथे सुरुवातीला इथले आपले जे भारतातले म्हणजे देशातले जे प्रमुख लीडर्स आहेत यांनी नेते मंडळींनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं. याचं कारण असं की आता जर आपण कामगारांची बाजू घेतली थेट तर त्याचा परिणाम असा होऊ शकतो कदाचित की आपलं इथले जे उद्योगधंदे आहेत हे उद्योगधंदे चालवणं आणि ते नफ्यात चालवणं हे इथल्या जे कारखान्याचे मालक आहेत त्यांना कदाचित ते जमणार नाही आणि त्याच्यामुळे हा उद्योगधंदाच उठू शकेल कदाचित, म्हणजे तो रुजणारच नाही पुन्हा. तर त्याच्यामुळे जर तो पहिले रुजवायला पाहिजे आणि ते झाल्यानंतर मग आपण कामगारांची बाजू घेऊ, मग त्या दृष्टिकोनातून इथे कशा पद्धतीने कामगारांचे प्रश्न सोडवता येतील असा विचार पण त्यांनी त्यावेळेला केलेला होता. पण जर आपण प्लांटेशन इंडस्ट्री म्हणजे जे टी म्हणजे चहा कॉफीच्या ज्या बागा आहेत तर त्या बागांवरती असणारे जे कामगार आहेत त्यांचे प्रश्न मात्र हे सगळे जे नेते मंडळी आहेत ते हिरहिरीने सोडवायला जात असत. तर त्याचं कारण काय, तर त्याचं कारण हे होतं की ह्या सगळ्या ज्या बागा होत्या त्या ब्रिटिशांच्या मालकीच्या होत्या, त्याच्यामुळे त्यांना जे पैसे द्यायचे ते ब्रिटिशांना द्यायचे. त्याच्यामुळे ते आपले लोक ही त्या प्रमाणात म्हणजे चालाकी करत होते की इथले कामगारांच्या प्रश्नाला हात घालायचा नाही
पण त्यांचे जे काही चहा कॉफीची मळे आहेत त्याच्यावरती काम करणारे जे कामगार आहेत त्यांच्या प्रश्नांना ते व्यवस्थित हात घालत असत आणि त्यांचे प्रश्न पण खूप जास्त म्हणजे टोकाचे पण होते, कारण त्यांना बिगरीलाच लावलेलं होतं. त्यांना अक्षरशः म्हणजे एकदा आणल्यानंतर तिकडनं त्यांचं म्हणजे खूप त्यांची जास्त पिळवणूक इथल्या कामगारांच्या मनाने होत होती. तर त्याच्यामुळे त्यांनी त्या दृष्टिकोनातून पण त्याच्यावरती लक्ष देण्याचा प्रयत्न केलेला. आता याच्या पुढचं जे एक त्यांचं योगदान आहे ते म्हणजे टॅक्सेशनच्या स्वरूपातलं योगदान. म्हणजे ते टॅक्सेशन मध्ये त्यांनी एक हे केलेलं आहे की आपण जे काही टॅक्सेस भरणार आहोत ते तुम्ही त्या टॅक्सेसची जी रचना आहे ती इन्कम वर आधारित अशी त्याची रचना असायला पाहिजे. तर असं टिळकांचं मत होतं आणि इतर आपले जे राष्ट्रीय नेते आहेत त्यांचं पण तेच मत होतं. पण ब्रिटिशांनी केलेली जी टॅक्सेशनची रचना होती ती रचना ही इन्कमवर आधारलेली नव्हती मुळात. तर ती जी आधारलेली रचना होती ती म्हणजे सर्वांकडनं इथल्या गरीब जनतेकडनं कसं जास्तीत जास्त प्रमाणावरती शोषण करून घेता येईल हा त्यांचा टॅक्सेशनच्या स्वरूपातला एक एक त्यांचं धोरण होतं. त्याच्यात सुद्धा त्यांनी मिठावरती मोठ्या प्रमाणावरती टॅक्स लावलेला होता जेणेकरून जास्तीत जास्त लोकांकडनं टॅक्स वसूल करता येईल. तर त्याच्यावरती टिळकांनी ही बाजू घेतलेली आहे की जे नेसेसिटीज म्हणतो ना आपण, ज्या दैनंदिन गरजेच्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावरती तुम्ही कुठल्याही प्रकारचा टॅक्स लावला नाही, कारण त्या वस्तू लोकांना मिळायला पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्स ठेवा, सॉल्ट टॅक्स म्हणजे मिठावरचा जो कर आहे तो काढून टाका. याच्यामध्ये पण दुहेरी भूमिका आणि चालाखी आपल्या नेत्यांची आणि टिळकांची अशी होती की जे मूळ इन्कम टॅक्स आहे तर तो इथे काम करायला आलेले जे लोक आहेत युरोपातनं त्यांना पण द्यायला लागेल आणि त्यांना तो जास्त बसेल आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडनं पण आपल्याला पैसे वसूल करून घेता येईल हा त्याच्यातला भाग होता. आणि भारतातले असे किती लोक आहेत की जे आणि असतील ते सुद्धा किती आहेत ते साधारण ते सुद्धा जी लोक आहेत ती साधारण आपण समजून की कारकुनी वगैरे अशाच पद्धतीचे करतात, त्यामुळे त्यांना कंपॅरेटिव्हली तेवढी त्याची झळ बसणार नाही जर इन्कम टॅक्स आला तर अशी साधारण त्यांची टॅक्सेशनच्या बाबतीतली आणि ही भूमिका होती. त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाचा म्हणजे जो भाग त्यांनी घेतला तो मला वाटतं सगळ्यात शेवटचा पॉइंट आहे हा की तो म्हणजे चलन या विषयावरचा. तर त्याच्यात चलन या विषयावरती त्यांनी जे लिखाण केलं तर ते अतिशय मला असं वाटतं त्यांच्या एकंदर अर्थविषयक बॅकग्राऊंडचा विचार केला तर अतिशय उल्लेखनीय असं लिखाण त्यांचं त्या विषयावरती झालेलं आहे. त्यावेळेला त्यांनी म्हणजे ऑगस्ट 1892 मध्ये केसरीमध्ये लेख लिहायला सुरुवात केली आणि त्याचं हे असं की चांदी आणि सोन्याची नाणी या मथळ्याखाली ते लेख लिहायला सुरुवात केली. ही जी सिरीज होती त्याच्यात त्यांनी ती लेख लिहायला सुरुवात केली आणि त्याच्यात सुरुवात जी त्यांनी केली ती अगदी बेसिक्स पासून म्हणजे पैशाचा उगम कसा झाला त्याचे म्हणजे तो का आपल्याला असायला पाहिजे आपलं अनिवार्य आहे. त्याच्यानंतर सोने आणि चांदी यांच्यावर आधारलेले जे एक म्हणून की नाणी आहेत त्याचं हे त्याच्यातला फरक काय आहे हे सगळं त्यांनी सामान्य माणसाला समजेल अशा भाषेमध्ये हे सांगायला सुरुवात केली. आणि त्यावेळेला तो हा प्रश्न जो आहे चलनाचा हा बिकट अशासाठी झालेला होता की आपल्याकडे जे चलन त्यावेळेला अस्तित्वात होतं ते चांदीवर आधारलेलं होतं. म्हणजे त्याचा जो बेस होता तो चांदी होता. म्हणजे आपल्याकडे सोन्याची पण नाणी होती, म्हणजे पूर्वी आपल्याकडे बायमेटलिझम होता म्हणजे चांदी आणि सोनं अशी दोन्ही नाणी आपल्याकडे त्यावेळेला होती. पण 1835 मध्ये आपल्या देशामध्ये जे चलन आलं ते चांदीवर आधारलेलं चलन होतं आणि त्याच्यानंतर 1870 मध्ये गव्हर्नमेंटने हे मॅन्डेट केलं की जे काही तुम्हाला द्यायचंय म्हणजे जे काही चलन तुमच्याकडे सर्क्युलेशन मध्ये असेल ते सगळंच सगळं चांदीवर आधारलेलंच असेल, सोन्यावर आधारलेलं काही असं नसणार आहे. पण युरोपामध्ये काही देशांमध्ये त्यावेळेला म्हणजे काही देशांमध्ये तिथे पण त्यावेळेला चांदी आणि सोन्याची चलन होतं. पण काही ठिकाणी सोन्यावर आधारलेलं चलन जे आहे ते अस्तित्वात होतं. त्याच्यामुळे एक्सचेंज ज्यावेळी व्हायचा म्हणजे रुपयाचं कन्व्हर्जन ज्यावेळी
पाऊंडामध्ये होत असेल त्यावेळेला जे एक्सचेंज रेट होता त्याच्यामध्ये आधी सुरुवातीला काही प्रॉब्लेम येत नव्हता किंवा आला नाही. याचं कारण असं की चांदी आणि सोन्याच्या किमतींचं जे गुणोत्तर होतं ते कॉन्स्टंट होतं. म्हणजे ते साधारण बऱ्याच प्रमाणात ते स्टेबल असं राहिलेलं होतं. ते स्टेबल राहिल्यामुळे ही एक्सचेंज बरोबर होत होतं आणि आपले अनेक पेमेंट्स म्हणजे सरकारचे जे काही पेमेंट्स होते ते जे पाऊंडामध्ये करायचे होते ते पण व्यवस्थित होत होते. पण नंतर 70 नंतर काय झालं की तिकडे जे चलनाचं स्टँडर्ड आलं युरोपामध्ये ते आलं सोनं हे तिकडचं स्टँडर्ड आलं. आता तिथे सोन्यावर आधारित चलन आल्यामुळे ब्रिटिश सरकारने सांगितलं की आपल्याला भारतामध्ये पण सोन्यावर आधारित चलन करायला लागेल. आता त्याचा प्रॉब्लेम असा होणार होता की जर आपण हे सोन्यावर आधारित असलेलं चलन स्वीकारलं तर त्याच्याने आपल्या अर्थव्यवस्थेचं प्रचंड नुकसान होणार. कारण सोनं हे तिकडे सोन्यावर आधारित चलन तिकडे आल्यामुळे सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेले होते. आता मी जे हे गुणोत्तर सांगितलं चांदी आणि सोन्यामधलं तर ते गुणोत्तर कुठच्या कुठे गेलेले होते. म्हणजे आता सोन्याच्या तुलनेत चांदीच्या तुलनेत सोन्याचा भाव प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे साहजिकच ज्यावेळी तुम्ही एक्सचेंज करताय त्यावेळी तुम्हाला जे सुरुवातीला जे पैसे लागत होते त्याच्यापेक्षा जास्त रुपये तुम्हाला मोजायला लागले. आणि ब्रिटिशांचं म्हणणं असं होतं की नाही आम्ही इथे सोन्याचं चलन आणणार. सोन्याचं चलन आणल्यामुळे त्याचा प्रॉब्लेम असा व्हायला लागला की जर सोन्याचं चलन त्यांनी इथे आणलं तर त्याच्यामुळे इथले जे भाव आहेत ते अक्षरशः म्हणजे एकदम क्रॅश होणार होते. म्हणजे ते जवळपास 40% ते भाव क्रॅश झाले असते. कारण आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की ज्यावेळी आपण ज्यावेळी आपला रुपी ऍप्रिशिएट होतो म्हणजे रुपया स्ट्रॉंग होतो त्यावेळेला जे काय म्हणतो आपण त्याला जे इम्पोर्ट्स आहेत म्हणजे जे आयात केलेली जी आपण असलेली जी ती स्वस्त होतात आणि इथला जे लोकल कमोडिटीज आहेत त्या सगळ्या कमोडिटीचे भाव हे खूप खाली जातात. आणि ब्रिटिशांना त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं कारण त्यांना माहित होतं की आपले लोक काय याच्यामुळे सफर होणार नाहीयेत. आपले म्हणजे त्यांचे स्वतःचे लोक काही सफर होणार नाहीयेत. जे काही सफर होणार जे काही हालअपेष्टा भोगायला लागणार ते इथल्या सामान्य माणसाला भोगायला लागणार. त्यामुळे त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं. तर त्याच्यामुळे टिळकांनी त्या गोष्टीवरती आवाज उठवायला सुरुवात केली. त्याचा जो फरक होता तो जवळपास 43% असा फरक होता. आता 43% फरक म्हणजे काय की तुम्ही जर एक असं म्हणू आपण की हे 43%चा फरक म्हणजे तो फरक भरून कसा काढणार म्हणजे जो चलनामुळे आलेला जो काही फरक आहे अर्थव्यवस्थेमध्ये त्याच्यामुळे येणारा एक एंड रिझल्ट हा त्याच्यातला असा होता की तुमचे जे वस्तूंचे भाव आहेत सपोज असं धरून चालू की तुमचे वस्तूंचे भाव आहेत हे 100 आहेत तर ते त्या वस्तूंचे भाव 60 रुपये होणार होते. म्हणजे 60 रुपये असं की तुम्ही हा विचार करा की ही जी काय अर्थव्यवस्था आपली आहे ती फक्त सगळी शेतीच्या मालावर आधारलेली अर्थव्यवस्था आहे आणि एका शेतकऱ्याला त्यांनी त्याचं केलेलं जे काही उत्पादन आहे ते विकल्यानंतर जे पूर्वी 100 रुपये मिळत असत ते आता 60 रुपये मिळणार. म्हणजे सरळ सरळ त्याचे 40 रुपये त्याच्या खिशात गेले. बरं त्याच्यानंतर तुम्ही जर सांगताय की त्याला जो काही शेतसार आहे त्याच्यामध्ये काही कन्सेशन मिळणार आहे का तर तो एंड रिझल्ट तर त्याच्यामध्ये पण तसं काही होणार नाहीये कारण तुम्हाला शेतसारा जो आहे तो आखून दिलेला आहे तो तेवढाच तुम्हाला बघायचा. त्याच्यामुळे दोन्ही बाजूनी त्यांची पूर्णपणे वाताहत झालेली होती. त्याच्यामुळे चलनावर आधारित त्यांनी खूप लिखाण त्यावेळेला केलं आणि लोकांचं प्रबोधन करायचा त्यांनी त्याच्यातनं खूप प्रयत्न केला. पण अर्थात ब्रिटिश सरकारने ऐकलं नाही म्हणजे नाहीच. त्यांनी शेवटी सोन्याच्या आधारित आपल्याकडे चलन आलं तर त्याच्यावरती पण टिळकांनी नंतर लेख लिहायला सुरुवात केली की तुमच्याकडे आता जे तुम्ही चलन आणताय भारतामध्ये एक तर तुम्ही आम्ही सांगतोय तरी पण तुम्ही कुठलाही विचार न करता चलन आणताय पण तुमच्याकडे चलन तेवढं सोनं आहे कुठे जगातच सोनं नाही ना तेवढं तुमच्याकडे सोनं नाहीये तर तुम्ही पुरवणार कसं काय. तर त्याच्यावरती ब्रिटिश सरकारने असं केलं की ठीक आहे तुम्ही तुमच्या जवळची चांदी आहे ती चांदी काही प्रमाणात काही दिवस तुम्ही वापरू शकता आणि तुम्ही जे काय तुमचं काही प्रमाणात आम्ही नोटा प्रिंट करू त्या नोटा तुम्ही वापरा. आता याच्यावरती झालेला जो घोळ आहे ह्या धोरणामुळे झालेला जो घोळ आहे तो टिळकांनी म्हणजे गणिती पद्धतीने त्यांचं गणित खूप चांगलं असल्यामुळे त्यांनी गणिताच्या पद्धतीने ते समजावून सांगितलं आणि ते ऑफकोर्स मराठीमध्ये ते परत आणलं की एका नाण्यामध्ये एक नाणं जर आपण घेतलं तर त्या नाण्यामध्ये चांदीचा वाटा किती मग चांदीचे किती कण असतात त्याच्यात
मग इथे कॉपर म्हणजे जे त्याच्यामध्ये वापरलं जातं, तांबं वापरलं जातं, तर ते त्याचे किती किती भाग म्हणजे 1/4 भाग त्याच्यामध्ये तांब्याचा असतो, 3/4 भाग हे चांदी असते. आता तुम्ही सोन्याच्या भावाचा विचार केल्यामुळे जो सोन्याचा भाव आहे तो त्या चलनाला आलेला आहे आणि चलन जे मुळात आधी आहे ते चांदीचं आहे. नाणं जे आहे ते चांदीचं आहे. त्याच्यामुळे त्याची किंमत वाढली. म्हणजे चांदीची किंमत तीच आहे बाजारात. पण त्या चांदीच्या नाण्याची किंमत आहे ती सोन्याच्या भावावर आधारलेली आहे. त्याच्यामुळे ह्याच्यातली जी तफावत आहे त्याच्यामुळे झालेला घोळ असा आहे की उद्या कुणीही येईल बाजारामध्ये आणि तो त्याच्याकडची चांदी आहे ती चांदी तो कन्वर्ट करेल त्या नाण्यांमध्ये. स्वतःची नाणी क्रिएट करेल, काही डुप्लिकेट नाणी क्रिएट करेल आणि ती तो अर्थव्यवस्थेमध्ये आणेल आणि ती तुमच्याकडे घेऊन येईल. मग त्याच्यावर तुम्हाला झक मारत त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला द्यायला लागेल आणि ते तुम्ही सोन्याच्या भावाने देणार. कारण तुमचं चलन जे आहे ते त्या भावावर आधारलेलं आहे. म्हणजे 40% तुम्हाला त्याच्यात द्यायला लागतील. असं असं तुम्हाला वाटत नाही का, की ह्याच्यामुळे किती मोठे परिणाम होत आहेत आणि हे परिणाम जे होणार आहेत, हे सगळे जे परिणाम आहेत ते इथल्या जनतेला भोगायला लागणार आहेत. तर असा त्यांनी युक्तिवाद त्या ह्याच्यात करायचा प्रयत्न केलेला होता. पण तो काय शेवटी त्यांनी म्हणजे सरकारने तर मान्य केला नाहीच आणि त्याच्यामुळे इव्हेंच्युअली तो अ, ते सोन्यावर आधारलेलं चलन आलं आणि जो काही घोळ व्हायचा तो झाला. 43% भाव कडाडले म्हणजे 43% भाव खाली गेले आणि त्याच्यात भरपूर पिळवणूक पण झाली. पण या गोष्टीमध्ये घडलेलं म्हणजे जे जे काही दर्शन आहे टिळकांच्या अर्थविषयक विचारांचं ते असं की सर्व बाजूंनी त्यांनी पूर्णपणे भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केलेला होता आणि त्या अर्थ विचाराला त्यांनी मोठ्या प्रमाणावरती अ, सामान्य माणसाला कसं कळेल या भाषेत तो मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. म्हणजे त्यांना स्वतःचा अर्थ विचार नाही असं आपण म्हणू शकतो की कारण त्यांनी कुठल्याही प्रकारची थिअरी अशी दिलेली नाही. म्हणजे नॉर्मली तुम्ही म्हणता की बाबा एखाद्या माणसाला इकॉनॉमिस्ट म्हणायचं तर असंही खूप म्हणजे म्हणणारे लोक असू शकतात की त्यांनी कुठली थिअरी दिली आहे का किंवा त्याच्याकडे काही असं अशा प्रकारचं म्हणजे काय म्हणू आपण त्याला त्यांनी काही नवीन नियम वगैरे दिलाय का. तर मला मला हे सगळं वाचल्यानंतर आणि टिळकांची तळमळ लक्षात घेतल्यानंतर माझ्या इमिजिएट ध्यानात आलेली गोष्ट अशी की एक तर म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं ना तर हेलिकॉप्टर शॉट आहे ना क्रिकेटच्या कुठल्या मॅन्युअल मध्ये आहे हे शोधायला जाऊ नका. ते शोधण्यापेक्षा तो बॉल कुठे गेलाय ना हे शोधा. तो बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला तो शोधा आणि तो आणा म्हणजे त्याच्यामुळे गेम पुढे जायला सुरुवात होईल. तर उगीच हा नियम आहे तो म्हणजे इकॉनॉमीच्या हिशोबात दिलाय का किंवा हे जे आहे ते त्याच्यात टिळक कुठल्या पठडीत बसतात वगैरे हे याच्यात पडण्याचं कारण नाही. त्या माणसाची तळमळ आपण लक्षात घेतली पाहिजे आणि त्यांनी त्या त्या कुठल्या पार्श्वभूमीवरती म्हणजे ज्या वेळेला तुमच्याकडे दळणवळणाची साधनं नाहीत, फारशी पुस्तकं तुमच्याकडे वापरात नाहीत आणि त्या पूर्ण पार्श्वभूमीवरती आणि तुम्ही पूर्णपणे एक राष्ट्रीय नेते म्हणून तुमचं कार्य चालू आहे. ते सगळ्या कार्याच्या याच्यातनं उसंत काढून टिळक हे आपल्या मित्रांच्या साहाय्याने आणि त्यावेळेचे जे काही एक्सपर्ट्स होते त्यांच्या साहाय्याने त्यांनी हे अर्थविषयक विचार स्वतः समजून घेतले आणि सामान्य जनतेचं प्रबोधन केलं. तर त्याच्यामुळे अप्लाइड इकॉनॉमिस्ट असं म्हणतो आपण की जसं आपण प्युअर मॅथमॅटिक्स शिकतो आणि अप्लाइड मॅथमॅटिक्स शिकतो तर त्याप्रमाणे टिळक हे इकॉनॉमिस्ट जरी प्युअर त्या सेन्सने नसले तरी ते अप्लाइड इकॉनॉमिस्ट हे नक्कीच होते आणि असं आपल्याला नक्कीच अभिमानाने म्हणता येईल असं मला वाटतं. तर जे काही या सत्राच्या याच्यात कव्हर करायचं होतं ते कव्हर झालंय. पण आता आपण प्रश्नोत्तर घेऊ. मला वाटतं 9:40 झाले. 9:40 झालेले आहेत. आपण थोडक्यात तुम्हाला काही प्रश्न असेल किंवा कॉमेंट असेल तर आपण बोलू शकता. खूप छान सत्र झालं. विषयाचा आवाका मोठा आहेच होताच. सुरुवात करायला आपल्याला थोडासा उशीर झाला. जर कोणाला काही प्रश्न असतील तर किंवा कॉमेंट असेल तर यू कॅन ऑलवेज शेअर. बोल शशांक. सर तुम्ही मगाशी जे म्हणालात की टिळकांनी गोल्ड कॉइन आणि सिल्वर रुपयाबद्दल त्यांनी म्हटलं होतं तर त्यात थोडंसं असं ऍड करायचं आहे की त्यावेळेस भारताचा जो एक्सपोर्टचा व्यवहार जो होता
तो चायना, जपान या कंट्री सोबत सिल्वर रुपयामध्ये होता. आणि मार्शल कमिटीने असं म्हटलं की आपण पेपर करन्सी आणू भारतामध्ये. त्याच्यामुळे होणार असं होतं की चायना आणि जपानला ती पेपर करन्सीच मंजूर नव्हती. कारण तुमचा आधीचा जो सगळा व्यवहार जो होता तो पूर्ण सिल्वर कॉइनमध्ये चालायचा. त्यामुळे त्याचा बेनिफिट जो होता तो ब्रिटिशांना झाला. म्हणजे ब्रिटिश या ठिकाणी ड्युअल पॉलिसी खेळायचे. म्हणजे त्यांचे इंटरेस्ट वेगळे आणि भारतीयांचे इंटरेस्ट वेगळे. आणि दुसरी गोष्ट अशी की 1906 म्हणजे स्वदेशी मुव्हमेंटच्या आसपास टिळकांनी असं म्हटलं की भारतीय माणूस जो आहे तो भारतीय माणसाने युरोपियन बँकांमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा स्वदेशी बँका काढा. त्यामुळे काय होईल की युरोपियनना जे लॉस होतात ते ऍक्च्युली त्याचं बर्डन भारतीयांवरतीच येतं. त्यामुळे भारतीय माणसाने स्वतःच्या बँका काढावं आणि तेव्हापासून मग ती बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ बडोदा अशा त्या बँका उदयास आल्या. आणि तिसरी गोष्ट अशी की त्यांनी मॉडर्न ऍग्रिकल्चरला प्रमोट करायला सुरुवात केली. म्हणजे त्यांचं असं होतं की जो फर्माईन येतोय आणि ट्रेडिशनल पद्धती आहेत तर त्या सोडून आपण इंडस्ट्रियल बेस्ड आधारित मॉडर्न ऍग्रिकल्चर जर केलं तर तो शेतकऱ्यांना फायदा होणार आणि फूड प्रोसेसिंग आपण करायला पाहिजे. करेक्ट करेक्ट. तो याचा जो पॉइंट आहे शशांक यांचा सांगितला की चायना बरोबर असलेल्या ट्रेडचा जो पॉइंट आहे तो टिळकांनी मराठामध्ये पण मांडलेला आहे की आता म्हणजे ही बाजू टिळकांनी मराठामध्ये मांडली. मी वेळेच्या अभावी ते घेतलं नाही, पण टिळकांनी याचा सविस्तर समाचार मराठामधनं घेतलेला आहे. आणि त्यांनी सांगितलंय की तुम्ही जे सांगताय त्याचा आम्हाला डायरेक्ट फटका जो आहे 30% म्हणजे 40% जवळपास फटका हा आमच्या उद्योगाला बसणार आहे चायना बरोबरच्या. कारण चायना काय आमच्याकडनं आमचे बेसिकली आमचे जे काय आमचे एक्सपोर्ट्स आहेत ते कॉस्टली होणार आहेत त्याच्यामुळे. आणि ते कॉस्टली झाल्यामुळे ऑफकोर्स चायना आम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कन्सेशन देणार नाही. ते उलट आमचा माल परत पाठवतील आणि आमच्याकडे आमचं जे मार्केट आहे त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. ही गोष्ट त्यांनी सांगितलेली होती. अजून कोणी काही बोलू इच्छित? ठीक आहे. म्हणजे जर कोणाला बोलायचं नसेल तर आपण आज इकडेच थांबू. आणि मला वाटतं खूप चांगलं आणि वेगळ्या विषयाचं सत्र झालं. लोकमान्य टिळकांचा आवाका अर्थातच म्हणजे नेता म्हणून विचार केला तर अनेक पातळीवर त्याचा विचार करता येऊ शकतो. आपण त्यातला एक पैलू आज केतनने आपल्या समोर उलगडला आणि खूपच छान. धन्यवाद केतन. त्या निमित्ताने हा विषय सगळ्या चर्चेला आला, अभ्यासला गेला, ऐकला गेला. त्यामुळे मनपूर्वक आभार. धन्यवाद ध्रुव सोसायटी, विनोद आणि सगळे धन्यवाद. आणि जे कोणी सत्रासाठी वेळ दिला त्यांचे सगळ्यांचे. तर हा खूप विषय मनात होताच आणि बोलता आलं त्या विषयावरती. त्या निमित्ताने अभ्यास पण झाला. बरं वाटतं. बरोबर. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. पुढच्या गुरुवारी आपलं सत्र नॅशनलिझमवर असणार आहे आणि मुद्रा दामले हे सत्र घेईल. रवींद्रनाथ टागोरांचा नॅशनलिझम असा विषय आहे. तर पुढच्या गुरुवारी आपण परत एकदा भेटूया. आज थांबूया. धन्यवाद. शुभरात्री.